आज सकाळी उठून घरासमोर रांगोळी काढली. आज घटस्थापना होती आणि नवरात्रीचा पहिला दिवसही. या दिवशी आपण शैलपुत्री देवीची पूजा करतो. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या. म्हणूनच शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती. देवी शैलपुत्री हातात त्रिशूल आणि कमळ धारण करून बैलावर आरूढ झालेल्या रूपात दिसतात. त्यांच्या या रूपातून साधेपणा, पवित्रता आणि धैर्याचे दर्शन घडते. नवरात्रीच्या सुरुवातीला देवी शैलपुत्रीची आराधना म्हणजे जीवनात नवीन ऊर्जा मिळते. सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं वातावरण होतं. देवीचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. ओवीला छान व्हाईट ड्रेस घालून तयार केले. व्हाईट कलर म्हणजे शांती, निरागसता आणि स्वच्छतेचं प्रतीक. ओवी हातात दांडिया घेऊन गरबाच खेळायला लागली. ताईंनी अखंड ज्योतीचा दिवा लावून घेतला. ओवी पाटावर बसली होती. सर्वांनी तिची पूजा करून आशीर्वाद घेतला. देवीची आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवला. संध्याकाळी कॉलनीत देवीची स्थापना करण्याची तयारी चालू होती. मंडपात लाईट्स आणि सुंदर सजावट केली होती. सतत पाऊस सुरू असल्यामुळे सर्वजण छत्री, रेनकोट घेऊन उभे होते. पण तरीही सगळ्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. थोड्या वेळात दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली. दुर्गा मातेचं स्वरूप म्हणजे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक. नवरात्रीच्या दिवसात देवीच्या या स्वरूपाचं दर्शन म्हणजे भक्ती, शक्ती आणि श्रद्धा. दुर्गा माता की जय म्हणत देवीच्या आरतीला सुरुवात झाली. आरती झाल्यानंतर देवीचे दर्शन घेतलं. ओवीला देवीजवळ बसवलं होतं. लहान कुमारिका म्हणून ओवीची पूजा केली, आशीर्वाद घेतला. कुमारिका म्हणजे देवीचं रूप मानलं जातं. नवरात्रीचा पहिला दिवस उत्साह, भक्ती, आनंदात कसा गेला कळलंच नाही. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.